मुंबईकडे धाव घेणाऱ्या नाराज नेत्यांची। नाशिकमधून लोकसभा लढण्यासाठी इच्छुक असलेले आणि ज्यांचं नाव स्वतः श्रीकांत शिंदेंनी जाहीर केलं होतं ते हेमंत गोडसे एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातल्या घराबाहेर 1.5 तासांपासून ठिय्या मांडून आहेत। बारामतीमध्ये युती विरोधात पवित्रा घेणारे हर्षवर्धन पाटील यांनाही देवेंद्र फडणवीसांनी सागर बंगल्यावर बोलावलंय। तसंच सुजय विखे पाटील आणि राम शिंदे यांच्यातला वाद मिटवण्यासाठी सुद्धा सागर बंगल्यावरती बैठक पार पडणार आहे। काही ठिकाणी उमेदवारीचाच तिढा आहे तर काही ठिकाणी जी जाहीर झालेली उमेदवारी आहे त्यावर नाराजांची संख्या जास्त आहे आणि हाच सगळा तिढा ही नाराजांचं बंड थंड करण्यासाठी सध्या महायुतीकडून प्रयत्न केले जातात। विक्रांत शिंदे आपल्याला अपडेट देत आहेत। विक्रांत, नाराजांच्या बैठकांचं सत्र सुरू होतंय, सध्याची काय अपडेट आहे? कोण कोण आहे त्या ठिकाणी? कुणाकुणाची समजूत काढली जाण्याची शक्यता आहे? विक्रांत, माझा आवाज पोहोचतोय? सध्या नाराजांची मुंबईकडे धाव आहे असं दिसतंय। कुणाकुणाची समजूत आज काढली जाऊ शकते? नम्रता, खरं तर देवेंद्र फडणवीस यांचं जे शासकीय निवासस्थान आहे सागर, त्यावर बैठक पार पडणार आहे। अहमदनगर या लोकसभा मतदारसंघासाठी, नगर दक्षिण या लोकसभा मतदारसंघासंदर्भात ही बैठक पार पडते। राम शिंदे, सुजय विखे पाटील आणि राधाकृष्ण विखे पाटील हे तिघेही या बैठकीला उपस्थित असतील असं समजते। खरं तर राम शिंदे यांची नाराजी आहे, त्याचसोबत सुजय विखे पाटील यांचं नाव जाहीर झालेलं आहे, त्यामुळे राम शिंदे यांच्या नाराजीचा भाजपला फटका बसू शकतो। हे लक्षात घेऊन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मध्यस्थी करण्यासाठी, कुठेतरी समेट जी आहे ती घडवून आणण्यासाठी म्हणून ही बैठक बोलवलेली असं बोललं जाते। खरं तर या बैठकीमध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना समेट घडवून आणण्यात कितपत यश मिळतंय आणि ते यश मिळाल्यानंतर ते यश हे लोकसभेच्या निवडणुकांमध्ये परावर्तित होतंय का आणि त्याचा निकालावर कितपत परिणाम होतोय हे पाहावं लागणार आहे। कारण दुसऱ्या बाजूने महाविकास आघाडीकडून निलेश लंके हे उमेदवार असतील अशा प्रकारची चर्चा सुरू आहे, जवळपास तसं निश्चित झाल्याचं सुद्धा बोललं जाते आणि निलेश लंके हे नगर दक्षिणमधून नक्कीच एक स्ट्रॉंग उमेदवार म्हणून सुजय विखे पाटील यांच्या समोर उभे राहू शकतात आणि खास करून अशा परिस्थितीमध्ये जिथे भाजपमध्ये स्वतः अंतर्गत वाद किंवा कलह पाहायला मिळतोय, राम शिंदे यांची नाराजी पाहायला मिळते आणि हेच सगळं जे गणित आहे ते हेरून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज ही बैठक बोलवलेली आहे। नम्रता, अगदी अपडेट्स घेत राहू, तुर्तास धन्यवाद या सगळ्या माहितीबद्दल। आणि इकडे नाशिकचे खासदार हेमंत गोडसे असंख्य कार्यकर्त्यांसह मुख्यमंत्र्यांच्या ठाण्यातल्या निवासस्थानी दाखल झाले। नाशिकची जागा ही शिवसेनेचीच आहे अशी कार्यकर्त्यांची मागणी आहे। हेमंत गोडसे यांच्या कार्यकर्त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाण्यातल्या निवासस्थानाबाहेर शक्ती प्रदर्शन केलेलं पाहायला मिळतंय। जागा वाटपाचा तिढा अद्याप सुटलेला नसताना हेमंत गोडसे नाराज असल्याचं चित्र आहे। मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानाबाहेर हेमंत गोडसे यांच्या कार्यकर्त्यांची गर्दी जमलेली आपल्याला पाहायला मिळते आणि त्यांच्याकडून जोरदार घोषणाबाजी सुद्धा होते। निकेश आपल्याला अपडेट देत आहेत। निकेश, मुख्यमंत्री या ठिकाणी पोहोचणार आहेत का आणि गोडसे अजून किती वेळ या ठिकाणी ठिय्या देऊन बसणार? नक्कीच नम्रता, आपण जर पाहिले तर नाशिक लोकसभेची जागा ही हेमंत गोडसेंनाच पुन्हा मिळावी यासाठी हेमंत गोडसे आक्रमक झालेले आहेत। नाशिकचे सर्व कार्यकर्ते पदाधिकारी गेल्या 1.5 तासापासून मुख्यमंत्र्यांचं जे ठाण्याचं निवासस्थान आहे त्या निवासस्थानाबाहेर ठिय्या मांडून बसलेले आपल्याला पाहायला मिळते। मुख्यमंत्र्यांच्या घराबाहेर हे सर्व ठिय्या मांडून बसलेले आहेत। 1.5 तासापासून हे ठिय्या आंदोलन सुरू आहे, जोरदार घोषणाबाजी देखील सुरू आहे। त्यांच्याबरोबरच पालकमंत्री दादा भुसे असतील, आमदार सुहास कांदे असतील, भाऊ चौधरी असतील, हे देखील त्या ठिकाणी पोहोचलेले आहेत। ते देखील मुख्यमंत्र्यांच्या घराबाहेर जे आहेत ते ठिय्या मांडून बसलेले आहेत। मुख्यमंत्री मुंबईवरून ठाण्याच्या दिशेने निघालेले आहेत आणि थोड्याच वेळात मुख्यमंत्री या ठिकाणी पोहोचणार आहेत आणि हे सर्व जे काही नेते या ठिकाणी ठिय्या मांडून बसलेले आहेत त्यांची भेट घेणार आहेत, त्यांच्याशी चर्चा करणार आहेत। दादा भुसे या ठिकाणी आपण त्यांच्याशी बातचीत करूया। दादा, ठाण्यानंतर नाशिकचा बालेकिल्ला किंवा गड जो आहे तो शिवसेनेचा मानला जातो, मात्र त्या ठिकाणी देखील जागा वाटपाबाबतचा तिढा सुटलेला नाहीये। हेमंत गोडसे नाराज झालेले आहेत आणि तुम्ही देखील आता मुख्यमंत्र्यांची भेट घेण्यासाठी पोहोचले, त्यांच्याशी चर्चा करण्यासाठी पोहोचले, नेमकं काय कारण आहे? नाशिक जिल्ह्याच्या सर्व शिवसैनिकांच्या आणि महायुतीच्या कार्यकर्त्यांच्या भावना आम्ही माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या कानावर घालण्याच्यासाठी इकडे आलेलो आहोत। त्यासाठी भाजप देखील आग्रही आहे, छगन भुजबळ देखील मागणी करतात। काय वाटतं, मुख्यमंत्र्यांशी चर्चा झाल्याच्या नंतर ही जागा पुन्हा शिवसेनेलाच मिळेल? नाशिक हा गेल्या 1.5 वर्षांच्या पासून शिवसेनेचा बालेकिल्ला राहिलेला आहे आणि भविष्यामध्ये सुद्धा धनुष्यबाणाचा शिवसेनेचा बालेकिल्ला राहील।
मुख्यमंत्र्यांशी चर्चा केल्याच्या नंतर मुख्यमंत्री पुन्हा एकदा शिवसेनेकडे ती जागा पोहोचली. मुख्यमंत्र्यांशी काय चर्चा आपण करणार आहोत? आम्ही नाशिक जिल्ह्याच्या शिवसैनिकांच्या वतीने, महायुतीच्या कार्यकर्त्यांच्या वतीने साकडं जे विनंती करणार आहोत तुमच्या समोरच करणार आहोत. श्रीकांत शिंदे यांनी देखील उमेदवारी डिक्लेअर केली होती, तरी देखील मुख्यमंत्र्यांच्या घराबाहेर सर्व जमलेले आहेत. मला वाटतं की हा एक प्रक्रियेचा भाग आहे आणि याचे सर्वस्वी अधिकार माननीय मुख्यमंत्री महोदय एकनाथजी शिंदे साहेबांचे आहेत आणि म्हणून आम्ही माननीय मुख्यमंत्री महोदयांना विनंती करायला आलेलो आहोत. नक्कीच नम्रता, जर आपण पाहिलं तर गेल्या 1.5 तासापासून हे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते, नेते जे आहेत ते मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानाबाहेर ठाण मांडून बसले. काही वेळातच मुख्यमंत्र्यांची हे सर्व नेते असतील किंवा हेमंत गोडसे यांच्यासोबत दादा भुसे असतील, भाऊ चौधरी असतील, हे सर्व चर्चा करणार आहेत. या चर्चेत नंतर काय समोर येते हे तितकंच पाहणं गरजेचं राहणार आहे. आणि मुख्यमंत्र्यांसोबत त्यांची चर्चा कधी होते बघावं लागेल, कारण अगदी काही वेळापूर्वीपर्यंत मुख्यमंत्री वर्षात या त्यांच्या शासकीय निवासस्थानी होळीची पूजा करत होते. ही दृश्य आपण स्क्रीनवरती बघतोय, अगदी काही वेळापूर्वीची ही दृश्य आहे. तर दुसरीकडे इकडे गोडसे हे गेल्या जवळपास 1.5-2 तासापासून त्यांच्या ठाण्यातल्या निवासस्थानी ठिय्या देऊन आहेत. त्यामुळे मुख्यमंत्र्यांचा त्यांच्याशी संवाद कधी होतो हे पाहावं लागेल. निकेश, अपडेट घेत राहू. तुर्तास धन्यवाद या माहितीबद्दल.